Previous period we learned velocity. In this period we are going to learn acceleration. आता ह्या उदाहरणामध्ये हा ट्रक ए बी एवढं 10 किलोमीटर अंतर 10 मिनिटांमध्ये गेलाय. बी सी 10 किलोमीटर अंतर 20 मिनिटात ट्रॅव्हल केलेलं आहे याने आणि सी डी एवढं डिस्टन्स 20 किलोमीटर डिस्टन्स त्याने 30 मिनिटात ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटीमध्ये चेंज झालेला आहे. आता ह्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होण्यासाठी जो कालावधी आहे त्यावरून एका सेकंदात व्हेलॉसिटीमधील बदल आपल्याला काढता येतो. यालाच म्हटलेलं आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन मीन्स द चेंज इन व्हेलॉसिटी विथ रेफरन्स टू टाइम इज कॉल्ड ऍक्सिलरेशन. आणि ऍक्सिलरेशन काढण्याचा फॉर्म्युला आहे ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम टेकन फॉर चेंज. युनिट ऑफ ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. गाडीचा ड्रायव्हर ऍक्सिलरेटर देऊन गाडीची व्हेलॉसिटी कमी जास्त करतो. आता फुटबॉल खेळणारा प्लेयर आहे, त्या प्लेयरची जर आता फुटबॉलची डायरेक्शन त्याला चेंज करायची आहे तर काय करावं लागेल, तर दुसरा प्लेयर काय करतो, किक मारतो आणि दुसऱ्या प्लेयरने किक मारल्यामुळे फुटबॉलची डायरेक्शन चेंज होते आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजेच इथं ऍक्सिलरेशन होतं. ऍक्सिलरेशन होण्यासाठी ही जी आंतरक्रिया आहे या आंतरक्रियेलाच म्हटलेलं आहे फोर्स म्हणजे बल. ऍक्सिलरेशन घडवणारी क्रिया म्हणजे फोर्स. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ऍक्सिलरेशन इज कॉल्ड फोर्स. फोर्स इज व्हेक्टर क्वांटिटी. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. फोर्स अँड ऍक्सिलरेशन. जर फोर्स अप्लाय केला तर बॉडी ऍक्सिलेट होते, म्हणजे बलामुळे त्वरण घडतं. बघा कॅरम बोर्डवर कॅरम खेळताना आपण टाल्कन पावडर जी आहे ती टाकतो. द कॉइन इज पुश आफ्टर अप्लाइंग टाल्कन पावडर टू द कॅरम बोर्ड. इट विल कीप मूव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम अँड देन कम टू अ स्टॉप. द व्हेलॉसिटी ऑफ द कॉइन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे घर्षण बलामुळे गोटीची व्हेलॉसिटी ही कमी होते आणि त्यामुळे गोटी थांबते. इफ द फ्रिक्शन बिटवीन द कॅरम बोर्ड अँड द कॉइन इज रेड्यूस द कॉइन कीप मूव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम. आणि इफ नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऍक्टिंग ऑन अ मूव्हिंग बॉडी इट विल कीप ऑन मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. म्हणजे मूव्हिंग बॉडीवर जर घर्षण बल ऍक्ट झालं नाही तर त्याची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट राहते. आणि फोर्स आणि ऍक्सिलरेशनचा पहिला स्टडी हा आयझॅक न्यूटनने केलेला आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इफ नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी इट्स व्हेलॉसिटी डज नॉट चेंज. जर वस्तूवर फोर्स ऍक्ट झाला नाही तर वस्तूची व्हेलॉसिटी बदलत नाही. म्हणजे दॅट इज द बॉडी डज नॉट ऍक्सिलरेट. वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहते, गतिमान असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी. इफ इट इज इन मोशन it will continue moving with the same velocity and in the same direction. बघा 1 किलोग्रॅमाचं वजन लावून घर्षण न होणाऱ्या सरफेसवरून 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सिलरेशन करण्यासाठी जे बल लागतं त्याला म्हटले 1 न्यूटन. 1 न्यूटन इज इक्वल टू kg मीटर पर सेकंड स्क्वेअर.
फोर्स इज मेजर्ड बाय द एक्सेलरेशन दॅट इट प्रोड्यूस. फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. बळ लावल्यामुळे वस्तूचं विस्थापन होतं, म्हणजे वस्तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा कार्य घडलं असं म्हणतात, त्या वर्क डन होतं. समजा गवताच्या भारा उचलून एक बाई उभी आहे, त्यावेळेस तिने फक्त बळ लावलेलं आहे, पण तिचं डिस्प्लेसमेंट झालेलं नाही, म्हणजे ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलं नाही, तर वर्क डन झालं नाही. आणि तीच बळ लावून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेली तर वर्क डन झालं. तर या फिगरमध्ये बघा, टेबलावर वुडन ब्लॉक आहे, दोऱ्याच्या साहाय्याने पुलीवरून या ठिकाणी वेट लावलेलं आहे, आणि जेव्हा आपण इथे फोर्स अप्लाय होईल त्यावेळेस वुडन ब्लॉक आहे तो ह्या ठिकाणी असा पुढे पुश होईल, मूव्ह होईल, म्हणजे वुडन ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट होईल. मग फोर्स अप्लाय केल्यानंतर वुडन ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे तिथं वर्क डन झालं. वर्क डन डिपेंड्स ऑन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग वर्क मीन्स सिम्बॉल W, डन बाय फोर्स. फोर्सचा सिम्बॉल F आणि डिस्प्लेसमेंटचा S. वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. वर्कचं SI युनिट आहे जूल, कॅपिटल J. CGS सिस्टीम, द युनिट ऑफ वर्क इज अर्ग.